नमस्कार. रविवार दिनांक 19 जानेवारीला अखिल गोमंतकीय पुरोहित ब्राह्मण संमेलन कवळे येथे श्री गौडपादाचार्य मठ इथं आयोजित केलेले आहे. त्यानिमित्तानं आज आम्ही या पत्रकार परिषदेस इथं मी स्वतः दिलीप ढवळीकर, अध्यक्ष द्रविड ब्राह्मण संघ, त्याचप्रमाणे श्री संदीप टेंगसे, अध्यक्ष पुरोहित ब्राह्मण संघ, श्री हेमंत कत्ने, उपाध्यक्ष द्रविड ब्राह्मण संघ, दामोदर प्रभुदेसाई, ट्रेजरर द्रविड ब्राह्मण संघ, त्याचप्रमाणे विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष पुरोहित ब्राह्मण संघ, समीर किंजवडेकर, कार्यवाह पुरोहित ब्राह्मण संघ, श्री संजय घाटे, सेक्रेटरी द्रविड ब्राह्मण संघ आज इथं उपस्थित आहेत. तर आज सर्वप्रथम मी तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंचं, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांचं सर्व मनापासून स्वागत करतो. रविवार दिनांक 19 जानेवारीला हे संमेलन पुरोहित ब्राह्मण संघ आणि द्रविड ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार आहे. आणि त्यासाठी खास इथं करवीर पीठाचे परमपूजनीय श्री विद्यानृसिंह भारती स्वामी इथं हजर राहणार आहेत. 18 तारखेला आमची शोभायात्रा आहे जी कपिलेश्वरी येथून निघून शांतादुर्गा देवस्थानला जाऊन गौडपादाचार्य मठ इथं पर्यंत समाप्त होणार आहे. तर या शोभायात्रेला स्वामी महाराज उपस्थिती लावणार आहे. तसंच त्या दिवशी 19 जानेवारीला ख्यातकीर्त असे पंडित श्री शांताराम धुंडीराज भानोसे नाशिक यांचे विचार आपण ऐकणार आहोत. आणि खास प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे ऊर्जा मंत्री श्री सुधीनजी ढवळीकर हेही उपस्थित राहणार आहे. तेव्हा सर्व ज्ञाती बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत करावी असं आवाहन मी करतो. आता गेल्या वर्षी हे संमेलन मंगेशी येथे झाले होते. यंदा द्रविड ब्राह्मण संघ आणि पुरोहित ब्राह्मण संघ यांनी यावर्षी पुरोहित संघाचे महत्व अधोरेखित करून त्याचा आवाका वाढावा व व्याप्ती सर्व दूर पसरावी या उद्देशानं अधिकाधिक ज्ञाती बांधव समाविष्ट होऊन संघटनात्मक पातळीवर संघाचे विविध उपक्रम चालतात त्यांची माहिती त्यांना व्हावी म्हणून हे द्रविड ब्राह्मण संघ आणि पुरोहित ब्राह्मण संघ यांच्या विद्यमाने होणार आहे. तर सर्वांनी उपस्थिती लावावी अशी परत एकदा नम्र विनंती करून पुढचे जी काही हे आहे कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती पुरोहित ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री संदीप टेंगसे यांना विनंती करतो की त्यांनी ते तुमच्या पुढे मांडावं. सगळ्या गोमंतकीय जनतेला माझा मनापासून नमस्कार. समाजभक्ती हीच प्रेरणा, राष्ट्रभक्ती हे रूप तिचे, असा आपल्या जीवनाचा एक समृद्ध वारसा जपणारे वैदिक पुरोहित आणि देवतांची अर्चा करणारे देवतांचे अर्चक पुरोहित वर्ग हे सगळे एकत्र येत आहेत. एकत्र येण्याचा उद्देश असा की अनेक बाकीच्या संघटना आहेत, पण पुरोहित संघटनेनं एकत्र येणं ही काळाची गरज. कारण काय, पूर्वीच्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले. तुकाराम महाराजांनी म्हटलं, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा.
त्याप्रमाणे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि अभ्यास करून ते ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता अनेक प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न केले. मग त्यामध्ये तुकडोजी महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, संत रोहिदास असतील, चोखामेळा असेल, नामदेव असेल. परंतु त्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी समाज उन्नत व्हावा म्हणून आटोकाट प्रयत्न केले. परंतु आत्ताच्या काळामध्ये ही जबाबदारी समाजानं आमच्यावर दिलेली आहे. पुरोहित जे सांगेल ते आज समाज सगळं मानतो. आणि असे एक वचन शास्त्रामध्ये आहे, एतत् देशप्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरं पृथिव्यां सर्व मानवाः. ब्राह्मणांचा जो आचार आहे, विचार आहे आणि उच्चार जे आहे ते आज सर्वमान्य आणि जगन्मान्य आणि लोकमान्य आहे. म्हणून पुरोहिता कसा असावा, सर्व दृष्टीनं सक्षम असावा. पूर्वीच्या काळात ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याकरता श्रुती स्मृती पुराणं होती. परंतु आज त्या समस्या जर सोडवणार तर संत वाङ्मयाचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीनं पहिल्यांदा ज्यांच्याकडे सांस्कृतिक धार्मिक हे नेतृत्व आहे ते पुरोहित सक्षम झाले पाहिजे. आणि म्हणून ह्या श्रुती स्मृती पुराण आणि संत वाङ्मय याचा संपूर्ण मंथन होऊन ते आज समाजापुढे ठेवत असताना समाजाच्या काही ज्या समस्या आहेत त्याच पुरोहितांच्या समस्या आहेत. समाज आणि पुरोहित हे आतापर्यंत वेगळं काही नाही. आणि म्हणूनच समाजाने स्थान मान आणि धन दिल्यामुळे पुरोहित हा दिमाखानं उभा आहे. आणि कुठेही गेलो तरी आम्हाला समाज जो आहे तो आम्हाला अंगाखांद्यावर खेळवतो असा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. मग ह्या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या आम्हीच स्वीकारून त्याचं उत्तरदायित्व स्वीकारून त्याच्यावर त्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर एक एक उत्तर काढायची ते करणार तर आम्हाला संघटित झालं पाहिजे त्याच्याकरता. म्हणून असा उद्देश धरून समस्या आत्ताच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्याकरता आम्हाला संघटित होऊन एकत्र येऊन त्याच्यावर विचारविमर्शन झालं पाहिजे. आणि ते करणार तर आम्हाला समृद्ध अशा मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्याकरता हे मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही करवीर पीठाचे शंकराचार्य, विद्यानरसिंह भारती स्वामी, तसंच आपले रामाची जी प्रतिष्ठा झाली त्या प्रतिष्ठेमध्ये ज्यांना पंडित म्हणून बोलवलेलं होतं असे नाशिकचे प्रकांड पंडित शांतारामजी भानोसे हेही ह्या संमेलनात येणार आहे. आणि अनेक समस्या पुरोहितांच्याही काही समस्या आहेत त्याही समस्या दूर होण्याकरता विचार विमर्श होणार आहे. समाजाच्याही समस्या दूर होण्याकरता याच्यावर विचार विमर्श होणार आहे. आणि अशा या सगळ्या संमेलनाचं आम्ही एक समर्थपणे आयोजन करत आहोत. आता हे सगळं होत असताना सगळ्या जाती बांधवांना मी एक असं आवाहन करतो की वेदाध्ययनाच्या माध्यमातून आपलं वेदवाङ्मय टिकवणारे वैदिक याज्ञिक पौरोहित्य सांभाळून अनेक गावामध्ये जे पुरोहित आहेत ते संपूर्ण एक 200-300 घरं किंवा 400 घरं 500 घरं असं सांभाळणारे जे पुरोहित आहेत, यज्ञकर्म करणारे याज्ञिक किंवा पुरोहित हे, आणि गोव्यामध्ये जेवढी मंदिरं आहेत त्यामध्ये पूजन करणारे जे अर्चक आहेत यांनी आपलं जीवन सगळं समाजाप्रती किंवा मंदिराप्रती निष्ठा ठेवून समर्पित केलं आहे. या सगळ्या लोकांनी या संमेलनामध्ये यावं आणि आपले विचार मांडावे अथवा याच्यामध्ये विचार मंथन व्हावं असा उद्देश धरून आम्ही सगळ्यांना एक मनाकाळजातून आवाहन करतो. हे संमेलन जे आहे ते आम्ही द्रविड ब्राह्मण संघ आणि गोमंतक पुरोहित ब्राह्मण संघ तसेच आमचे जे इतर जे कोणी संघ असतील, गोमंतक ब्राह्मण महासंघ किंवा चित्पावन ब्राह्मण संघ असतील, या सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि हे संमेलन यशस्वी करावं अशी सगळ्यांना मी पुरोहित ब्राह्मण संघाचा अध्यक्ष या नात्याने विनंती करतो.